विहिरीत बाप आणि 4 मुलांचे मृतदेह, कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल। अहिल्यानगर येथील राहाता तालुक्यातील केलवड कोऱ्हाळे शिवारामध्ये एका विहिरीत वडील आणि त्यांच्या 4 मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येण्यास नकार देत होती। पतीचा मोबाईल नंबरही तिनं ब्लॉक केला। या रागातून तिला घ्यायला निघालेल्या पतीनं वाटेतच 4 मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केली। राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारामध्ये ही घटना घडली असून कुटुंब मूळचं श्रीगोंदा तालुक्यातील असून महिलेचं माहेर येवला तालुका आहे। यासंबंधी मिळालेली माहिती अशी की चिखली तालुका श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे वय वर्ष 30 यांची पत्नी शिल्पा अरुण काळे काही वादामुळे येवला येथे माहेरी गेली होती। ती परत येत नसल्या कारणानं मृतक अरुण काळे या व्यक्तीने आपल्या 4 मुलांसह दुचाकीवरून तिला घ्यायला निघाला होता। राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे आल्यावर त्यानं पत्नीशी पुन्हा संपर्क केला, मात्र तिनं त्यानंतर पतीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानं संपर्क होत नव्हता। याचा राग मनामध्ये धरून दारूच्या नशेत असलेल्या अरुण काळे यानं आपली मुलगी शिवानी काळे वय वर्ष 8, मुलगा प्रेम काळे वय वर्ष 7, वीर काळे वय वर्ष 6 आणि कबीर काळे वय वर्ष 5 या 4ही मुलांना विहिरीत ढकललं आणि त्यानंतर स्वतःही विहिरीमध्ये उडी घेत जीवन यात्रा संपवली। शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून काळे कुटुंबाची मुलं अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रम शाळेमध्ये शिकत होती। त्यांना केस कापण्याच्या बहाण्यानं तो घेऊन आला होता आणि सासूरवाडीला घेऊन निघाला। पोलिसांनी 5ही मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। आधी पत्नीशी बोलताना त्यानं आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं दिसत असलं तरी आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितले।